वारणा आणि पंचगंगा नदी प्रदूषित करून नागरिक आणि पशुपक्षी यांच्या जीवाशी खेळणारे कारखाने बंद करा अशी मागणी करत जय शिवराय किसान संघटनेनं आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली। निदर्शनानंतर मागण्यांचं निवेदन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जयवंत हजारे यांना देण्यात आलं। यावेळी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर हजारे यांना धारेवर धरण्यात आलं। औद्योगिक कारखाने प्रत्येक वर्षी नदी प्रदूषित करून निसर्गाची आणि पर्यावरणाची प्रचंड हानी करीत आहेत। या विरोधात यापूर्वी देखील तक्रारी केल्या होत्या, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळेच कारखाने वारंवार नद्या प्रदूषित करीत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला। सध्या वारणा आणि पंचगंगा नदी काठावरील गावांमध्ये प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य पूर्णपणे बिघडलं आहे। पाळीव पशु, पक्षी आणि जलचर प्राणी देखील बळी पडत आहेत। याला सर्वस्वी नद्या प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांबरोबरच प्रदूषण नियंत्रण मंडळही जबाबदार आहे। त्यामुळे नदी प्रदूषणाला जबाबदार घटकांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केली। नागरिकांच्या आरोग्याशी खेळल्यानंतर ज्या नागरिकांना आरोग्याच्यासाठी पैसे गेलेत ते सगळे पैसे कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ यांच्या वैयक्तिक संपत्तीतून घेऊन नागरिकांचा सर्वे करून त्यांना देण्यात यावे। शिवाय जलचर प्राणी मेल्यात, निसर्गाची हानी झाली, पर्यावरणाची हानी झाली, हे असं कायमच होणार असेल तर माणसं सुद्धा जगणार नाहीत। म्हणून आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाला 12 तारखेला निवेदन दिलं होतं। आज त्यांच्या पुढे आम्ही निषेध व्यक्त करून मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता। त्याचं एकमेव कारण आहे प्रदूषण मंडळच प्रदूषित झालेलं आहे। खरं म्हणजे यांचं हे काम आहे, आम्ही इथवर यायची गरज सुद्धा नव्हती, परंतु हे गेंड्याच्या कातडीचा अधिकारी सगळीकडे बसल्यात। याने त्यांच्यावर जर तात्काळ आता कारवाई नाही केली तर मोठ्या प्रमाणात मोर्चाचा आम्ही इशारा दिलेला। यावेळी वैभव कांबळे, तातोबा कोळी, शीतल कांबळे, ॲडव्होकेट संभाजी पाटील, शिवाजी आंबेकर, सदाशिव कुलकर्णी आदी उपस्थित होते।